नमस्कार मित्रांनो, आज आपण एका अशा दिव्य रात्रीची कथा ऐकणार आहोत जी फक्त भारताची नाही तर स्वतः देवतांची दिवाळी आहे. होय, देव दिवाळी, जिला आपण देव दिवाळी म्हणतो. दिवाळीनंतर साधारण 15 दिवसांनी कार्तिक पौर्णिमेच्या रात्री देवतांनी स्वतःच्या विजयाचा उत्सव पृथ्वीवर उतरून केला. बघा किती जबरदस्त. मनुष्य दिवाळी साजरी करतात वेगळ्या दिवशी आणि देव स्वतः दिवाळी साजरी करतात ह्या दिवशी. का? कशाचा विजय साजरा करतात देव? या दिवशी अशी कोणती डिवाइन घटना घडली होती? ही आहे त्रिपुरासुरांची महाकथा. प्राचीन काळात तीनही राक्षस भाऊ विद्युन्मली, तारकाक्ष आणि वीर्यवान अत्यंत कठोर तप करतात आणि ब्रह्मदेव प्रसन्न होतात. ब्रह्मदेव त्यांना वरदान देतात. त्यांचा मृत्यू होऊ शकतो फक्त एकाच बाणाने, जो तीनही भाऊंना एकाच वेळी लागेल. त्या 3 भाऊंनी स्वर्गामध्ये सुद्धा अक्षय नगरे बांधली, एक सोन्याची, एक चांदीची आणि एक लोखंडाची. ती 3 नगरे मिळून झाले त्रिपुरा. आणि मग सुरू झाला त्यांचा आतंक. राक्षसांनी 3ही लोक, 3ही भुवनांत दहशत निर्माण केली. देव पराभूत झाले. कोणाच्याही हातात काहीच नव्हतं. आणि शेवटी सर्व देव मिळून गेले महादेवांच्या चरणी. भोलेनाथ, आम्हाला वाचवा, अशी त्यांची याचना. शिव स्मित करतात. ते उभे राहतात. शिव घेतात रूप त्रिपुरांतक. धनुष्य सजतं. एक बाण तयार होतो, जो 3 लोकांच्या भविष्याला ठरवणार. 3ही नगरे अंतराळात एका रेषेत संरेखित होण्यासाठी पुरेपुरी सृष्टी थांबून राहते. आणि ही अलाइनमेंट होते कार्तिक पौर्णिमेच्या रात्री. जशी ती 3ही नगरे एक सरळ रेषेत आली, तेव्हा महादेवांनी फक्त एकच बाण सोडला आणि तो बाण 3ही नगरे भेदून गेला. राक्षसांचा अंत झाला. अधर्माचा अंत झाला. त्या एका बाणाने अंधकारावर प्रकाशाचा विजय झाला. त्या रात्री देवांनी आनंदाने दिये पेटवले. गंगा नदीच्या तटावर, वाराणसीच्या घाटांवर लाखो लाखो दिवे. असा सुरू झाला देवतांचा दिव्य उत्सव, देव दिवाळी. त्या दिवसापासून आपण आजही हा उत्सव साजरा करतो, कारण प्रत्येकाच्या जीवनात कोठेतरी एक त्रिपुरा असतो. अज्ञानाचा, अहंकाराचा आणि असत्याचा. आणि महादेव आपल्याला सांगतात, एक बार पुरेसा आहे. जर तो बाण असेल श्रद्धेचा, ज्ञानाचा, धर्माचा. मित्रांनो, ही होती देवदिवाळीची पूर्ण पुराणातील कथा. कमेंटमध्ये नक्की सांगा, या कथामध्ये तुम्हाला कोणता भाव सर्वात जास्त जाणवला. आणि हो, चॅनल सबस्क्राईब करा